गाइस कसे आहेत तुम्ही? तुमच्या समोर माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही जातो आहे अंबरनाथला. मला कळलं असेल आम्ही कुठे जातो. आम्ही महादेवाच्या मंदिरात. आम्हाला बनणार आहे. अरे आज सकाळी 11 वाजता मला बकबक करायला आवडते. सो आता आम्ही अंबरनाथ स्टेशनला पोहोचलोय आणि आता आम्ही मंदिरात जाऊ तेव्हा भेटू आपण. एवढा कंटाळा या ट्रेनमध्ये बसून 1 तास 1.5 तास मला माहिती होतं एवढा. तिच्यामुळे आमची ट्रेन सुटली आहे. आम्हाला दुसरी कल्याण पकडावी लागली. त्यामुळे आम्हाला लेट झालं. आम्ही कधीच पोहोचलो. आता वाजले किती? वाजले 11 10:30 वाजले. म्हणजे आपण लवकर पोहोचलो. मला 11 पोहोचलो. 11चा टायमिंग दाखवत होते तिकडे. पण आम्ही खूप लकी आहे. बाबांनी बोलवलं स्वतः आपण मंदिरात जाऊन भेटू. मंदिर खरंच खूप बघा इथून कसं जायचं आहे काय मला काय आयडिया नाही. आम्ही फर्स्ट टाइम आलो. बघू इथून आम्ही रील्समध्ये तर बघितलेलं इथून रिक्षा आणि वगैरे जायचं. बघू कसं काय आपण डेट इकडे मेकअप चालू आहे. रेड आहे मेकअप मॅट नाही. आता मी मॅट बसतोय. सनराईज शेड आणि हा ब्राऊन ड्रेस हे नको यार. आता मंदिर आलेलं आहे. त्याला खूप भारी वाटतं. एवढं भारी वाटतं की काय समोर आहे सगळं. बघा तुम्हाला सॉंगचा आवाज येत असेल. आता हे मंदिर पोहोचलेलं छान वाटतं. खूप भारी वाटतंय. आता आम्ही पोहोचलोय आणि आता आम्ही जय हो शंकरा आदिदेव शंकरा. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला. तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. तेरे नाम की ज्योत ने सारा हर लिया तमस मेरा. तुम्ही बघू शकता किती मस्त. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा.
बॅग पण पकडणार. आता मी तर फोटोने व्हिडिओ काढते. ती कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. खूप छान दिसते असं मला वाटतं. सगळ्या जागा आम्ही निघते इथून. खूप मस्त दर्शन झालं आम्हाला. आणि दर्शन कसं झालं तुझं? खूप मस्त. आता आम्ही निघू. आता बघू आम्ही जेवायला जाऊ आता, कारण खूप भूक लागले. आता इथे दर्शन घेऊन खूप भारी वाटलं. तुम्ही पण खरंच विजिट करा इथे. एवढं ब्लेसेड केलं. आणि स्टेशनवरून फक्त 20 रुपीच्या रिक्षावरून तुम्ही येऊ शकता. चला आपण आता स्टेशनला पोचतोय. अंबरनाथ माझ्या किती येत होता 12-19. तर मी दादरला जाऊ आणि हॉटेलमध्ये जाऊ कारण की इथलं आम्हाला काय माहिती नाही ना त्यामुळे. आपण आता ट्रेनमध्ये बसल्यावर भेटूया. खूप म्हणजे खूप दमलो आम्ही लोक. खूप मजा आली. येस. आपण आता डायरेक्ट ट्रेनने गेल्यावर भेटूया. सो आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. थकलो आहे आता. झोप येते आणि आम्ही स्लो ट्रेन पकडले आणि अजून बोर आणि गर्दी पण येते. खूप गर्दी. मी काय बोलू बोललो तर सगळे तोंडाकडे बघतात. आम्हालाच वाटलं दाखव किती गर्दी आहे. असं कॅमेरा असं त्यामुळे आम्हाला बोलायला पण दादाला गेलं. आता मी झोपणार. खूप थकलो आता. गाणे सगळं कॉस्टली माहिती आहे मला पण. आपल्याला पोचलं अजून 4-5 पोचले काहीतरी पोचतात ब्लॉगिंग दुसरं काहीच नाही. त्यामुळे वैतागला ब्लॉग. मी पण वैतागली आहे. आवाज काय? हॅलो. बोल. आता नेक्स्ट टाइम काय आपला ट्रेनमध्ये आता हा प्लॅन आता संपू द्या. हार्डीचा पण नेक्स्ट टाइम संपू. जेवला आलं होतं आणि जेवणच आलं खूप जमते. नाही एवढं लिंबू आलेत. अजून जेवण यायचं बाकी. हे लोक फक्त वाजता आहेत बस. आपण जेवणाची वाट बघू. प्लीज आमच्या सिद्धीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टा पण खूप सपोर्ट करा गायचं. इंस्टाला फॉलो करायची खूप गरज आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण माझे लिंक येईल. असं काय चालू आहे तुमच्या ब्लॉग सिद्धीचं? स्नॅप इज व्हेरी इम्पॉर्टंट. जिथे जाता तिथे स्नॅप काढायचं गरजेचं आहे. आयडी घ्यायचं. स्नॅपचं पण आयडी मी देईल म्हणजे स्टोरीला टाकून. अजून काय बोलू मी? एक गोष्ट कोणाचं काय तिचं काहीतरी वेगळंच चालू असतं. आपण नंतर भेटूया गाईस.